नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे, आनंदाची आहे. बरेच सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर विचारत आहेत की आम्हाला वाढीव अनुदान केव्हा मिळणार, कोणत्या महिन्यापासून मिळणार. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्याला हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते कधी मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. कारण मागील पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी डिक्लेअर पण केलेलं होतं किंवा दिव्यांगांना 1000 रुपयाचं वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे. त्यानुसार अगोदर त्यांना 1500 रुपये मिळत होते, त्यानंतर 1000ची वाढ करून ते अनुदान 2500 रुपये झालेलं आहे. आणि या संदर्भात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत असणारे जे काही दिव्यांग बांधव आहे, म्हणजे जरी ते दिव्यांग योजनेमध्ये नसतील परंतु ते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा 2500 रुपये मानधन मिळणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजनेमध्ये असाल, त्याचबरोबर श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेमध्ये असाल किंवा विधवा पेन्शन योजनेमध्ये असाल तर निश्चित आपल्याला हे वाढीव अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण की आपल्याला हे वाढीव पेन्शन कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, जी काही नुकतीच माहिती इलेक्शन विभागाकडून आलेली आहे तर त्यानुसार ऑक्टोबरमध्ये, साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याच्या निवडणुका असणार आहे. म्हणजे साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अर्थात दिवाळीमध्ये या निवडणुका असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की महायुती जी सध्या सत्तेत आहे, तर महायुतीने याच्या अगोदर सुद्धा अनेक ज्या काही योजना राबवलेल्या आहे किंवा अनुदान वाढ केलेली आहे तर ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली आहे. आणि निवडणुकीच्या पूर्वीच जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना वाढीव अनुदानाचं किंवा हप्त्याचं वाटप केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचं ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. त्यामुळे मित्रांनो, आता जर नोव्हेंबर मध्ये या निवडणुका होणार असतील तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला निश्चित हे वाढीव अनुदान मिळणार आहे. त्यामुळे बरेच जण आता विचार करत होते किंवा चिंता करत होते की वाढीव अनुदान तर की आता आमच्या पेन्शन मध्ये वाढ झालेली आहे, परंतु हे पेन्शन आता वाढीव कधी मिळणार आहे, नेमकं कोणत्या महिन्यात मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे की हे जे काही पेन्शन आहे तर ते आपल्याला निश्चित ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळू शकेल. त्याचबरोबर आता प्रश्न असा निर्माण होतो की इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं काय, त्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे का, वाढीव पेन्शन मिळणार आहे का. तर मित्रांनो, आता यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की दिव्यांग बांधव जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांना हे पेन्शन मिळणार आहे, परंतु इतर निराधार बांधवांना पेन्शन मिळणार आहे किंवा नाही, तर याबाबत शासनाने अजून कोणतीही तरतूद केलेली दिसत नाही किंवा या संदर्भात माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी कोणतेही स्टेटमेंट केलेलं नाही. परंतु मित्रांनो, जर असं जर झालं तर संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल तर याचे लाखो लाभार्थी आहे. जर त्यांना पेन्शन वाढवून दिलं नाही तर याचा फटका निवडणुकीमध्ये महायुतीला बसू शकतो. तर याची पूर्णपणे जाणीव सध्या महायुतीला आहे. तर त्यामुळे मित्रांनो, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची घोषणा होऊन हे अनुदान किंवा हे पेन्शन संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना असेल किंवा विधवा महिला पेन्शन योजना असेल, तर या सगळ्या योजनांचे जे काही लाभार्थी आहे तर त्या योजनेच्या लाभार्थ्यांना सरसगट 2500 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे.
त्यामुळे बरेच जण चिंतातूर झालेले आहे की दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये वाढ झालेली आहे, परंतु आमचं पेन्शन अजून वाढलेलं नाही. त्याचबरोबर या संदर्भात महाराष्ट्र शासनाने कोणतंही परिपत्र काढलेलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी एक शब्द सुद्धा काढलेला नाही. तर मित्रांनो, चिंता करू नका. जर आपलं वोटिंग महायुतीला पाहिजे असेल तर निश्चितच आपल्याही पेन्शन मध्ये भरघोस अशी वाढ त्यांना करावीच लागेल, तरच महायुतीला पुन्हा सत्तेत येता येईल. अन्यथा जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, पंचायत समित्या किंवा ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता हे सगळं आपलं वोटिंग डोळ्यासमोर ठेवून महायुती पुन्हा एकदा एक चांगला निर्णय घेऊ शकेल आणि दिव्यांग बांधवासोबतच इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा घसघशीत वाढीव अनुदान मिळू शकेल, वाढीव पेन्शन मिळू शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट. आणि त्याचबरोबर अनेक जण विचारत होते की आम्हाला वाढीव पेन्शन कधी मिळणार, तर निश्चितच आपल्याला ऑक्टोबर मध्ये निवडणुकीच्या तोंडावर हे वाढीव पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे आता चिंता करू नका, काळजी करू नका, फक्त वाट बघा. आणि पुढचं जे काही येणारं जे काही पेन्शन आहे ते या ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेला 1500 रुपये मात्र आपल्या खात्यावर जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची माहिती पेन्शन वाढीबाबत आणि कधी मिळणार याबाबत होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.